क्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते ते रंग या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो। त्यानुसार यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे। त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा, सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात। शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची का नाही हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे। संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला हळदी कुंकवाला हळद जे आहे ते वापरायचे आहे। हळद नाही लावली तर कसं चालेल, त्यामुळेच आपल्याला संक्रांतीला हळद जे आहे ते वापरायचे आहे। त्याचबरोबर संक्रांतीला सोन्याचे दागिने आपण घालू शकतो का, तर बघा या वर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने आपण घालू शकतो। सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही, तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रीने सोन्याचे दागिने जे आहे ते घालायचे आहे।